अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमाइन। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नासुत्तक़ू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम मिन नफ्सिन वाहिदतिन व खलक़ मिनहा ज़ौजहा व बस्स मिनहुमा रिजालन कसीरन व निसाअ व क़ाल अल्लाहु तबारक व तआला या अय्युहल इंसानु मा गर्रक बिरब्बिकल करीम अल्लज़ी खलक़क फसव्वाक फ़अदलक व क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन तवाज़अ लिल्लाहि रफ़अहुल्लाह व क़ाल अलैहि सलातु वस्सलाम खैरुन नास मन यनफ़उन नास। सदक़ल्लाहुल अज़ीम। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मित्र हाफिज मंसूर खान साहेब, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आलेले माझे मित्र मुफ्ती शफीक साहेब, गावचे सरपंच उपसरपंच साहेब आणि ग्रामपंचायतचे पूर्ण सदस्य, तसेच पोलीस पाटील आणि साई बोरी येथली पूर्ण जनता, मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो की या ठिकाणी इतक्या छोट्या गावामध्ये इतकं मोठं कार्यक्रम होत आहे। हे खूप आनंदाची गोष्ट आहे आणि या ठिकाणी मी मराठी भाषेमध्ये तुम्हाला प्रवचन याकरिता करायलो की मला मराठी बोलण्याचं सांगितलेलं आहे की मी मराठीतून तुम्हाला काही प्रवचन करू। आणि तसेच आमच्या साई बोरी येथील आमच्या बहिणी, आई बहिणी जे बसलेले आहेत आणि लहान लहान विद्यार्थी, या सर्वांचा मी मान सन्मान करतो, मनापूर्वक अभिनंदन करतो की कमी जास्त 3 घंटे होत आले तरी भी सर्वजण बसून हे कार्यक्रम ऐकत आहेत। विषय खूप आहेत बोलण्याकरता, परंतु मी 2-4 गोष्टी करणार। पत्रकार साहेब होते आमचे, गेले वाटते ते। 2-4 गोष्टी बोलून मी आपली जागा घेणार। पहिली गोष्ट, हे एकताचा कार्यक्रम आहे। एकता, राष्ट्रीय एकता, पूर्ण देशामध्ये एकताची सर्वात जास्त गरज आहे। एकता नसेल तर या देश